नमस्कार मैत्रिणींनो, तर हे बघा, ही आजची माझी ऑर्डर डिस्पॅच होत आहे। ही ऑर्डर मला आमच्या इथून महाडमधूनच एका ताईंनी स्वामींच्या मूर्तीसाठी सांगितली होती। 2 सेट शाल आणि टोपी, कलर पण त्यांनीच मला सांगितले होते, पिवळा कलर आणि ऑरेंज कलरमध्ये कर म्हणून। हे पहा, ही अशी सुंदर अशी डिझाईन मी केलेली आहे। याआधी मीही एका कस्टमरला 5 ते 6 सेट दिले होते, त्यानंतर पुन्हा एकदा मी ही ऑर्डर केली होती आणि आत्ताही मला आमच्या इथूनच ऑर्डर मिळाली आहे। हे बघा, याला मी हे सुंदर असे गोंडे आणि ही मोत्याची छोटीशी माळ लावते। ही मी दोन्ही साईडला लावते, या साईडला पण आणि हे बघा मी इकडे पण लावलेली आहे। त्यासोबतच ही छोटीशी टोपी, हे बघा ह्याच्यावर पण मी हा गोंडा लावलेला आहे आणि हा बघा ऑरेंज कलर, हे मी स्वामींच्या मूर्तीला लावलेला आहे। ॲक्च्युली ताईंनी जी मला मूर्तीची साईज सांगितली होती ती सेम साईज माझ्याकडे आहे, त्या मूर्ती एवढीच होती, म्हणून मी अगदी त्याच साईजमध्ये शाल आणि टोपी बनवली। हे बघा, ही पण मी सेम तशीच डिझाईन केलेली आहे आणि खाली हे गोंडे आणि ही मोत्यांची छोटीशी माळ आणि वरती ही मी टोपी लावलेली आहे मूर्तीला। हे बघा, कस्टमर सांगताना मला फक्त त्यांच्या मूर्तीची साईज सांगतात, म्हणजे त्या साईजप्रमाणे मला परफेक्ट टोपी आणि शाल करता येते। कलर पण त्यांच्याच आवडीचे मी बनवून देते। ही पिवळ्या कलरमधले, हे बघा ही मी शॉल तुम्हाला लावून दाखवते मूर्तीला। हे बघा, ही मी पिवळ्या कलरची टोपी आणि शॉल स्वामींच्या मूर्तीला घातलेली आहे। आणि ही आपली ऑरेंज कलरची। याच्या आतमध्ये मी एक छोटासा मोती लावते। हा बघा, एक छोटासा मी मोती घालते आतमध्ये, कारण की हा गोंडा नंतर बाहेर निघायला नको म्हणून। तर हे मी असे 2 सेट केलेले आहेत। कसे वाटले नक्की सांगा। आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।